हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे शेवयाची खीर. शेवयाची खीर आपण कस्टर्ड पावडर वापरून करणार आहे. त्याच्यामुळे याची चव एकदम छान येते, छान चविष्ट लागते खीर. त्याच्यासाठी लागणारे आपण आता साहित्य बघूया. हे शेवया रोस्टेड शेवया घेतले आहेत, तूप आहे, साखर आहे, काजू आहे, बदाम आहे, किसमिस आहे आणि हे दूध थंड करून घेतले आपण याच्यात मिक्स करणार आहे. आता आपण तूप टाकू आणि हे आपण शेवयासाठी दूध वापरणार आहे. अर्धा लिटर दूध आहे, आपण अर्धा लिटर दूध वापरू. आता आपण हे काजू घेतले, काजू तळून घेऊया. हे बदाम आहे, बदाम तळून घेऊ तुपामध्ये. आणि ही कस्टर्ड पावडर जी आपण घेतली आहे त्याच्यासाठी रूम टेम्परेचरचं आपण दूध टाकायचं आणि याच्यात आपण कस्टर्ड पावडरमध्ये दूध टाकून रूम टेम्परेचरचं दूध टाकून घेतलं आहे. आपण एकदम छान त्याला एकदम गुठळ्या लम्स नको त्याच्यामध्ये. आपण असं छान आता आपण चांगले तळले गेले काजू, बदाम, किसमिस, साखर. आता आपण त्याच्यात या शेवया रोस्टेड घेतल्या त्या टाकूया. तर आपण 2 मिनटं एकदम छान ते तुपामध्ये परतून घ्यायच्या. आता आपण त्याच्यात दूध टाकूया. घेतलं अर्धा लिटर आपण त्याच्यात दूध टाकूया. आता आपण ही साखर त्याच्यात टाकूया. हे कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे याची चव एकदम चांगली छान येते. हे बघा, आपण कस्टर्ड पावडर रूम टेम्परेचरच्या दुधात मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यात आता ही त्याच्यात कस्टर्ड पावडर टाकूया. आपण टाकली कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करू आणि त्याला हलवून घेऊया. त्याच्या एकदम घट्टपणा आणि थोडा कलर पण चेंज होतो आणि चव एकदम अतिशय छान येते खीरला. तुमच्या घरचे एकदम आणि पाहुण्यांना करून दिली तर ते एकदम अतिशय खुश होतील शेवयाची खीर खाऊन. छान आपली शेवयाची कस्टर्ड वापरून केलेली शेवयाची पहिली आता आपण छान झाली. याचा कलर पण छान येतो आणि खूप घट्ट होते कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे. आता आपण ती प्लेटमध्ये काढूया. घट्टपणा खूप येतो. शेवयाची खीर आपण प्लेटमध्ये काढली आहे. आता आपण त्याला थोडे काजू वरतून टाकूया. आपण थोडे काजू टाकूया. किसमिस आपण आता प्लेटमध्ये टाकले, त्याच्यात काजू, बदाम, किसमिस टाकले. तुम्ही नक्की शेवयाची कस्टर्ड वापरून खीर बघून नक्की करा. तुमच्या घरचे एकदम खुश होतील. पाहुण्यांना पण खाऊ घातली तर ते खुश होतील. आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.